नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स पाहणार आहोत. केमिकल रिएक्शन्स आर क्लासिफाइड इन द फॉलोइंग 4 टाइप्स in accordance with nature and number of the reactants and products. याच्यावरून त्याचे 4 टाइप्स केलेले आहेत अलग अलग. परत स्पीडवरून, टेम्परेचरवरून अजून काही वेगळे टेम्परेचर द्यावं लागतं का, इव्हॉल्व होते वगैरे अजून काही टाइप्स आहेत. परंतु नेचर आणि नंबर ऑफ रिॲक्टंट्सवरून आपण 4 टाइप्समध्ये त्यांचं क्लासिफिकेशन करतो. ते आहे कॉम्बिनेशन ऑफ रिॲक्शन, कॉम्बिनेशन रिॲक्शन, त्याच्यानंतर डिकम्पोजिशन रिॲक्शन, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. असे हे 4 टाइप्स आहेत. त्यांची माहिती आपण आज घेणार आहोत. तर पहिल्यांदा पाहू आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता नावावरूनच लक्षात येते आपल्याला, याला मराठीतून म्हणतात संयोग अभिक्रिया. आता इथे एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे, ॲक्टिव्हिटी, टेस्ट ट्यूब, ग्लास रॉड, बीकर एक्सेट्रा. केमिकल आहेत हायड्रोक्लोरिक ॲसिड, अमोनिया सोल्युशन आणि स्लेक्ड लाईम. टेक अ स्मॉल अमाऊंट ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इन अ टेस्ट ट्यूब. थोडंसं टेस्ट ट्यूबमध्ये HCl घेतलं. हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl. हीट द टेस्ट ट्यूब. डिप अ ग्लास रॉड इन द अमोनिया सोल्युशन अँड होल्ड डाऊन द टॉप ऑफ द टेस्ट ट्यूब. इकडं मग त्या HCl घेतलेल्या टेस्ट ट्यूबला थोडंसं हीट करायचं आणि ज्याच्यामध्ये अमोनिया आहे त्याच्यामध्ये ग्लास रॉड बुडवला आणि होल्ड ऑन द टॉप ऑफ द टेस्ट ट्यूब. यू विल ऑब्झर्व अ व्हाईट स्मोक emanating from the tip of the glass rod. What must have happened? Due to heating, HCl vapor started coming out from the test tube and NH3 gas came out from the solution on the glass rod. The ammonia gas and hydrochloride gas reacted to form a salt ammonium chloride in a gaseous state first, but immediately due to the condensation process at room temperature it got transferred into the solid state. मग त्या HClला जेव्हा आपण हीट करतो त्याच्यापासून वेपर्स बाहेर येतील आणि त्या वेपर्स आणि अमोनिया गॅसचं रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा काय मिळेल, गॅसियस स्टेटमध्ये तो मिळेल अमोनियम क्लोराईड. परंतु त्याचं कंडेन्सेशन होते लगेच इमिडिएटली room temperature and transported into solid state. As a result, white smoke was formed. The chemical reaction for this is that as follows: NH3 plus HCl NH4Cl ammonium chloride. त्याचा गॅस आणि हे सॉलिड दाखवलेलं आहे ब्रॅकेटमध्ये. अमोनिया, हायड्रोजन क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड ही नावंसुद्धा खाली लिहिलेली आहेत. आता या ठिकाणी काय झालं, NH3 आणि HCl यांचं कॉम्बिनेशन होऊन NH4Cl झाला. परत ॲक्टिव्हिटी दुसरी आपल्याला दाखवली, होल्ड अ मॅग्नेशियम स्ट्रीप इन अ पेअर ऑफ टॉंग्स अँड इग्नाईट. एक मॅग्नेशियमची फीत, पट्टी घ्या जी प्रयोगशाळेमध्ये असते आणि तिला इग्नाईट करा. बर्निंग एअर, ऑन बर्निंग इन एअर अ व्हाईट पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म्ड. द रिॲक्शन कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ ॲज शोन बिलो. ती मॅग्नेशियमची फीत ही ब्राईट ज्योतीनं जळते आणि व्हाईट PPT खाली शिल्लक राहते. 2Mg + O2 2MgO असं आपल्याला रिॲक्शन मिळते. इथं सुद्धा Mg + O2चं कॉम्बिनेशन होते, त्याच्यापासून एकच प्रॉडक्ट होतो. म्हणजे 2 रिॲक्टंट प्रॉडक्ट 1 असं इथं आपल्याला दिसून येते. इन दिस रिॲक्शन मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म्ड ॲज द सिंगल प्रॉडक्ट बाय कॉम्बिनेशन ऑफ मॅग्नेशियम अँड ऑक्सिजन. परत तिसरं एक्झाम्पल दिलं आपल्याला इथं, टेक अ वॉटर इन अ बीकर अप टू हाफ ऑफ इट्स कॅपॅसिटी अँड ॲड अ फ्यू पीसेस ऑफ स्लेक्ड लाईम, कॅल्शियम ऑक्साईड किंवा CaO टू इट. कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज फॉर्म्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ कॅल्शियम ऑक्साईड अँड वॉटर विथ जनरेशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ हीट. या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड प्लस H2O यांचं कॉम्बिनेशन होते आणि
कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH टेकन टॉईस तयार होतो. या ठिकाणी सुद्धा 2 रिॲक्टंट प्रॉडक्ट 1. प्रत्येक रिॲक्शनमध्ये जर बघितलं आपण तर या ठिकाणी प्रॉडक्ट एकच तयार झालेला आहे. व्हॉट इज द नंबर ऑफ रिॲक्टंट्स इन ईच अबो 2 होता. त्याच्यानंतर व्हॉट इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ रिॲक्टंट्स टेकिंग पार्ट इन अबो रिॲक्शन्स. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स जे आहेत ते पण मोजून लिहा म्हटलं आहे. हाऊ मेनी प्रॉडक्ट्स आर फॉर्म्ड इन ईच. याच्यामध्ये किती प्रॉडक्ट फॉर्म झाले प्रत्येक रिॲक्शनमध्ये. एकच प्रॉडक्ट झाला. याच्यावरून आपल्या काय लक्षात येते की कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय. when two or more reactants combine in a reaction to form a single product is called as combination reaction. Combination reaction कशाला म्हणायचं. when two or more reactant combine to form a single product is known as combination reaction. या अशा पद्धतीने आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन बघितली. आता डिकम्पोजिशन रिॲक्शन. कॉम्बिनेशनचे अपोजिट डिकम्पोजिशन. संयोग रिॲक्शन ती ही वियोग रिॲक्शन असं आपण म्हणू. आता डिकम्पोजिशनमध्ये काय होते. इव्हॅपोरेटिंग डिश, बन्सेन बर्नर हे ॲपरेटस घेतले. केमिकल्स आहेत शुगर, कॅल्शियम कार्बोनेट, सल्फ्युरिक ॲसिड. प्रोसिजर आता. टेक सम शुगर इन अन इव्हॅपोरेटिंग डिश अँड हीट इट विथ द हेल्प ऑफ अ बन्सेन बर्नर. आफ्टर सम टाइम यू विल सी द फॉर्मेशन ऑफ बर्न्ड आउट ब्लॅक सबस्टन्स. शुगरला आपण घेतलं डिशमध्ये आणि त्याला हीट केलं तर तुम्हाला थोड्या वेळानं काय दिसेल. ब्लॅक सबस्टन्स दिसेल. एक्झॅक्टली व्हॉट मस्ट हॅव हॅपन इन दिस ॲक्टिव्हिटी. इन अबो ॲक्टिव्हिटी काय होते मग. C12H22O11 हा शुगरचा फॉर्म्युला आहे. त्याला हीट केलं 12 कार्बन प्लस 11H2O फॉर्म होतात. म्हणजे इथं कार्बन फॉर्म होतो. थोड्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण इथं दाखवलेलं आपल्याला. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीनं 1 प्रॉडक्ट 2 रिॲक्टंट असं दिसून येते. द रिॲक्शन इन विच देर इज ओनली 1 रिॲक्टंट गिविंग राईज टू 2 or more प्रोडक्ट इज कॉल्ड डिकम्पोजिशन रिॲक्शन. म्हणून डिकम्पोजिशन रिॲक्शनची डेफिनेशन काय झाली. द रिॲक्शन विच देर इज ओनली 1 रिॲक्टंट giving rise to 2 or more component, 2 or more product is called as decomposition reaction. कॉम्बिनेशन मध्ये कॉम्बिनेशन होते. डिकम्पोजिशन मध्ये ब्रेकडाऊन होऊन 2 प्रोडक्ट तयार होतात किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट. आता इथे एक अजून आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे. 2 टेस्ट ट्यूब्स, बेंट ट्यूब, रबर कॉर्क, बर्न एक्सेट्रा. आता या ठिकाणी जर बघितलं आपण हे 2 टेस्ट ट्यूब घेतलेत. वरची जी आहे ते बेंट ट्यूब आहे. या पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण काय घेतलं. कॅल्शियम कार्बोनेट घेतलं आणि त्याला हीट केलं. आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण काय वॉटर घेतलेलं आहे, लाईम वॉटर, आणि ते बेंट ट्यूबनं त्यांना दोघांना कनेक्ट केलेलं आहे. काय होते मग इथं. केमिकल्स आहेत कॅल्शियम कार्बोनेट, फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर. Take some calcium carbonate in a test tube, fit a bent tube to this test tube with the help of a rubber cork. Insert the other end of the bent tube in the freshly prepared lime water taken in the other test tube. Heat the powdered calcium carbonate in the first test tube strongly. The lime water will turn milky. तर आपल्याला माहित आहे की जेव्हा कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3 ला आपण हीट केलं तर त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व होतो. आणि कार्बन डायऑक्साईड जेव्हा या लाईम वॉटरमध्ये सोडला जातो तेव्हा तो काय होतो. वॉटर बिकम्स मिल्की थोड्या वेळापर्यंत. आणि जर आपण अजून जास्त जर कार्बन डायऑक्साईड पास केला परत हे क्लिअर सोल्युशन होईल. वी सॉ हे आपण हा प्रयोग आपण लहान वर्गांमध्ये सुद्धा बघितलेला आहे यापूर्वीच्या. वी सॉ इन द अबव ॲक्टिव्हिटी दॅट कॅल्शियम कार्बोनेट अंडरगोज डिकम्पोजिशन रिॲक्शन and the carbon dioxide gas formed turns the lime water milky. The second product of the reaction, the calcium oxide powder, आणि सेकंड प्रोडक्ट या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड पावडर होतो, रिमेन्स बिहाइंड इन द फर्स्ट स्टेप. सिमिलरली इन अनदर रिएक्शन हायड्रोजन पेरॉक्साइड नॅचरली अंडरगोज स्लो डिकम्पोजिशन इनटू वॉटर अँड ऑक्सिजन. ते इथं आपल्याला दाखवली कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड. आता इथं हीट दिलं म्हणून वर इथं बघा ट्रायंगलचं चिन्ह दाखवलं आहे. CaO प्लस CO2
आणि त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल दाखवलं आपल्याला हायड्रोजन पेरॉक्साईड 2H2O2. तर त्याच्यापासून 2H2O तयार होतो आणि O2 रिलीज होतो. पण ही स्लो डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. Is it possible to produce hydrogen by decomposition of water by means of heat, electricity or light? Yes. आपल्याला हायड्रोजन हा मिळवता येतो वॉटरपासून इलेक्ट्रिसिटीचा वापर करून. We have studied in the previous standard that water decomposes into hydrogen and oxygen gases on passing electric current. Through acidulated water, the decomposition takes place by means of electrical energy. Therefore, it is called electrolysis. आणि याला आपण इलेक्ट्रोलायसिस असं म्हणतो. 2H2O turns into H2 plus O2. म्हणजे जसं आपण H2 plus O2 इज इक्वल टू 2H2O करतो, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनची रिॲक्शन करून वॉटर मिळवतो, ती कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता त्याच्या डिकम्पोजिशन रिॲक्शन H2Oला इलेक्ट्रोलायसिस केलं की त्याच्यापासून आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळतात. तर इथं 1 प्रोडक्ट आणि 2 रिॲक्टंट, सॉरी 1 रिॲक्टंट आणि 2 प्रोडक्ट असं आपल्याला दिसून येते. म्हणून डिकम्पोजिशनची डेफिनेशन होते द केमिकल रिॲक्शन in which 2 or more products are formed from a single reactant is called decomposition reaction. आजच्या तासाला आपण येथेच थांबू. ओके, थँक्यू.